गोरे यांच्यावर माझा आरोप. माझा वरच्या बाजूची माझं भांडणार नाही, अजिबात भांडणार नाही. काय त्यांनी माझं वाईट केलंच नाही. एकही पत्र माझं असं नाही की भाजपच्या मंत्र्यानं माझं काम केलं नाही. प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस साहेब असो, रावळ साहेब कुठलेही असो, त्या ठिकाणी बावनकुळे सगळ्यांनी माझी कामं केलेली. माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाही. कशासाठी फडणवीस साहेबांना गोरेला करून टाकलं पालकमध्ये, सगळ्या जिब सांगून तो सोडा, सगळ्या अख्ख्या जिल्ह्यातले वाटोळ करून या माणसाने टाकलं. वोट सुटला, हेलिकॉप्टर घेऊन पालकमंत्र्यानं 2-4 महिन्याने येत असतं, रुबाबात येत असतं, सत्तेत कलेक्टर बरोबर बैठक, सगळे अधिकारी आमदार खासदार येते येऊन सगळं नियोजन करून जायचं. काय याला मान दैवडीत कोण खाते का नाही मला कळणार. त्या साताऱ्या ह्याला कोणी विचारते का ना कळणार. उठतंय तिथं की सांगोल्यात घुसतंय, परत गार येतं. माझ्या ऑफिसच्या पुढनं वाय 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 गाड्या काय जात्यात आणि कुठं जात्यात ते बाळासाहेब रेड्या बघण्यावर जाते. गणपतराव देशमुख साहेबांचाही बंगला असा, शाजी बापूचं बी ऑफिस नाही, त्या दीपक आबाचं बी ऑफिस नाही. हे कुठनं नवा एरड्या काढला यायला. एरडीचं झाड बरे काय लावलं. पुन्हा माझ्यावर बापून आधी उमेदवार जाहीर केला. खरं सांगा, तुमच्या आईची शपथ आहे बोल लवाड. कोणी मी बोलायचं नाही ना, आज तुम्हीही बोलायचं. मी होतो मुंबईत, दीपक आबा होता मुंबईत, बाबासाहेब आमदार साहेब होते मुंबईत. आरक्षण झालं 2:30 वाजता जाहीर. फोन खणखणायला लागलं, ओबीसी पुरुष आरक्षण पडलं. 15 मिनिटात मला फोन आला. शिवाजीराव बनकर नाना आपला, चंदन होनराव, तानाजी काका,